श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी चरणांची धरावी कास, देहांदी प्रपंचात न व्हावे उदास. स्वामी चरणाची धरावी कास, देहांदी प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी दुथले त्याचे कल्याण स्वामींनी केले. ज्याचे मन स्वामी चरणी दुथले त्याचे कल्याण स्वामींनी केले. स्वामी भक्तो, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. या माध्यमातून स्वामींचा संदेश घेऊन आलेली आहे. प्रत्येक संदेश आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातो, आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जातो. त्यामुळे संदेश आवर्जून ऐकत जा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. खरं सांगते, तुमचं आयुष्य अगदी सोपं होऊन जाईल. दुःख म्हटलं तर प्रत्येकाच्या वाटेला असतं, त्रास म्हटलं तर प्रत्येकाच्या वाटेला आहे, पण त्याला समोर जाण्याची ताकद येते ती फक्त स्वामी महाराजांमुळे. ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात आहे, ज्याच्या सोबत स्वामींचा आशीर्वाद आहे, तो प्रत्येक दुःखाला अगदी धीटपणाने सामोरं जातो आणि सुखाला मिळवतो. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकायचा असेल तर तुमच्या समोर पादुका दिसत असेल तर त्यांना फक्त स्पर्श करायचा आहे आणि मग स्वामी तुम्हाला काय सांगतात आहे ते तुमच्या समोर असणार आहे. तर तुम्ही पादुकाला स्पर्श केला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा स्वामी संदेश सांगायला देखील सुरुवात करते. स्वामी भक्तो, आज स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे तुझं आयुष्य यासाठी नाही तू मन मारून जगावं. अरे तुझं आयुष्य यासाठी नाही तू मन मारून जगावं. अरे तुझं आयुष्य तर यासाठी आहे की तू मन मोडून जगावं. अरे तुझं आयुष्य तर यासाठी आहे तू मन मोडून जगावं. हरवलेलं सुख खरं शोधून बघावं. इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लिखावं. हरवलेलं सुख खरं शोधून बघावं. इतरांच्या मन सांभाळताना स्वतःच्या मनाला दुय्यम न लिखावं. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं रे बाबा. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं रे बाबा. कधी गोष्टींना आपसून होऊन द्यावं. कधी गोष्टींना आपसून होऊन द्यावं. तडजोड बाकी कशातही झाली ना, स्वामी मानाला मात्र कायम जपावं. स्वामी मानाला मात्र कायम जपावं. इतरांशी तुलना न करता स्वतःवरील विश्वासावर ठाम राहावं. आयुष्य यासाठी नाही तू झुलत राहावं. आयुष्य तर यासाठी आहे तू झुलत राहावं. तुझं आयुष्य तर यासाठी आहे तू सतत लढत राहावं. अरे जीवनात तुला सतत परीक्षा द्यावी लागत असेल तर स्वतःला एक गोष्ट सांग. तुला स्वतःला सिद्ध करावं लागत असेल तर तेव्हा स्वतःला एक गोष्ट अशी सांग की लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उघळून लावतात. लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उघळून लावतात. तुमची कामे तर नेहमी खऱ्याचीच होत असते. खऱ्याचा त्याचा खरापणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो, पण तो नेहमी मौल्यवान असतो. ठाऊक आहे आम्हाला, बऱ्याचदा तुझ्याकडे उत्तर असूनही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू देत बसत नाही. कारण तुला ठाऊक असतं, काही उत्तर तर स्वतःच तर काही इतरांच्या हितासाठी टाळावं लागतं आणि समजूतदारपणा आम्हाला मोडून टाकतो. या जगाला कळत नाही. अरे माघार घेणारा प्रत्येक वेळी चुकीचा नसतो, पण माघार किती घ्यायचं त्याला आमच्या सेवेने शिकवलेलं असतं. पण या स्वार्थी जगाला आम्ही देखील एकच सांगतो, आमचा भक्त शांत राहून सगळं काही सहन करत असेल ना, तर त्याचं उत्तर आम्ही देत असतो. अरे मन हलकं असावं पण दुबळं नसावं. मन हलकं असावं पण दुबळं नसावं. पण त्यात काहीही अर्थ नसतो. जेव्हा तुझं मन अस्वस्थ असतं ना, त्यावेळेस तू शांत राहत जा.
कोणाशीही काहीही बोलू नको. अशा वेळेस तू डोळे बंद कर आणि आमच्या समोर येऊन बस. मनामध्ये सतत आमचं नामस्मरण चालू ठेव. हे जरी आपण लक्षात ठेवलं ना तरी आपली सेवा घडणार आहे. आणि सेवा कशी घडेल याची देखील तुम्ही काळजी करू नका. स्वामींना सांगा, स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्या. हा अनुभव अनेकांचा आहे. चला तर सेवेला लागा आणि स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.